तर मला राजशेखर यांच्याविषयी ऐकायचं. महाराष्ट्रामध्ये खलनायक म्हणून अतिशय प्रसिद्ध असलेलं नाव. टेक्निकली 1983 साली मी पहिला सिनेमा केला बालकलाकार म्हणून. स्ट्रगल करायला आपण फॅमिलीला सोडून मुंबईत जायचं नाही. अच्छा. आपण कोल्हापुरात राहून जितकं काम करता येईल तितकं करूया. तर मी पोहोचलोच नाही लोकांच्या पर्यंत. आज कोल्हापुरामध्ये IT पार्क अजून झालेलं नाही तरी कोल्हापूरचं तितकंसं अडलेलं नाही. कोल्हापूरचा शेतकरी हा तुला कधीच गरिबीने ग्रासलेला आत्महत्या करणारा असा शेतकरी नाही. हा कोल्हापूर प्रेम नडतं कधी इंडस्ट्रीसाठी? ते एकदम नवीन व्यक्तीने जर ऐकलं ना कुणी शिव्या देतोय रांडेच्या वगैरे. पण ते जे रांडेचे आहे ते इतक्या वेगवेगळ्या अर्थाने वापरलं जातं. मराठीमध्ये इतकं सकस साहित्य आहे पण त्याचं जर पॅकेज प्रॉपर नाही बनलं आणि ते फसलं तर जे काही आर्थिक नुकसान आहे त्याच्यातून पुन्हा उभं राहणं शक्य नाही. सिनेमा बनवणं हा एक बिझनेस आहे. मी एक हॉटेल टाकलं तर माझ्याकडे हॉटेलमध्ये गिराईक येत नाही म्हणून रडत नाही बसू शकत तुम्ही. तुम्हाला चव द्यावी लागेल तर गिराईक येईल. मराठी कलावंताला, मराठी लेखकांना जर योग्य ते आर्थिक पाठबळ मिळत राहिलं तर ते का नाही सकस काम करणार. माझे वडील म्हणायचे जेव्हा कुठलाही एखादा सिनेमा होतो तेव्हा 100 कलावंत घरात भाकरी जाते. मराठी इंडस्ट्री सबसिडीवरती जिवंत आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आजचा जो पॉडकास्ट आहे ना तो माझ्यासाठी फार महत्त्वाचा आणि तेवढाच आवडीचा देखील आहे. कारण मराठी इंडस्ट्रीमधून खास करून कुणी या मंचावरती आल्याच्यानंतर मला फार आनंद होतो. आणि जेव्हा कुठल्याही सब्जेक्टिव्ह गप्पा नसतात, मुक्त संवाद साधायचा असतो, जे मनात येईल ते बोलायचं असतं, जे मनात प्रश्न पडतील ते विचारायचे असतात, अशा पॉडकास्टच्या दरम्यान मी फार हॅप्पी असतो, आनंदी असतो. कारण सब्जेक्टिव्ह पॉडकास्ट म्हटलं की थोड्या त्या बाउंड्रीज येतात आणि बाउंड्रीज मला आवडत नाहीत. आणि असे पॉडकास्ट जे मुक्त असतात ना ते खूप छान, माझ्यासुद्धा खूप तेवढेच आवडीचे असतात. बरं, काय होतं की बऱ्याचदा मुक्त पॉडकास्टसाठी आपल्याकडे गेस्ट जे येतात ना तर तेवढे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारं असायला पाहिजे. मी जेव्हा आजचे आपले जे गेस्ट आहेत त्यांचे काही प्रोफाईल पाहत होतो इन्स्टावरती वगैरे, कारण त्यांची ओळख वेगळी होती. एक ॲक्टर म्हणून तुम्ही सर्वजण त्यांना ओळखत असाल, मी सुद्धा त्यापूर्वी तेच ओळखत होतो. परंतु ते ज्या विषयावरती व्हिडिओ बनवत होते, ज्या विषयावरती ते अगदी फ्लुएंटली बोलत होते ना, मला असं वाटलं की या व्यक्तीसोबत जर मी पॉडकास्ट नाही केला तर चॅनल सुरू करून सुद्धा मला काही फायदा होणार नाही. त्यामुळे मी आवर्जून आणि बऱ्याच दिवसापासून आमचं की या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात, त्याच्या पुढच्या आठवड्यात असं करत करत शेवटी तो अत्यंत शुभ असा क्षण आलेला आहे. आणि ते माझे आवडते गेस्ट आपल्या राजमंचावरती तुम्हा सर्वांसाठी प्रस्तुत झालेले आहेत. मी ओळख करून देतो. अगदी ओळख करून देण्याची गरजच नाही, तरीसुद्धा फक्त भेटवतो. दादा, खूप खूप स्वागत आहे तुझं. थँक्यू राज. आणि तू म्हटलंस तसं खूप दिवस आपला योग जुळून येत नव्हता. आज उद्या पुढच्या आठवड्यात, 2 आठवड्यात असं चाललं होतं. आणि मलाही उत्सुकता होती तुझ्या पॉडकास्टवरती यायची. तर मलाही छान वाटते, मलाही आनंद होतोय. खूप खूप स्वागत आहे तुझं. आणि आम्ही सगळे तुझ्या प्रेमात आहोत. आणि मी लिटरली सिनेमे तर पाहिलेलेच आहेत तुझे, परंतु जेव्हापासून मी यूट्यूब, इन्स्टावरती तुझे जे रील्स पाहतो ना, अगदी कोल्हापूरशी रिलेटेड असो किंवा सामाजिक विषयाला घेऊन असो, तो प्राडाचा एक व्हिडिओ पाहिला होता. मी म्हणलं यार, हा माणूस ॲक्टिंगपेक्षा इकडे खतरनाक बॅटिंग करतो असं मला पर्सनली फील झालं. आणि म्हटलं की असं एकदम मुक्त असा संवाद आपल्याला साधता आला पाहिजे. सांग, कुठून सुरुवात करूयात? मला तरी असं वाटतं की काय होतं की हिंदी इंडस्ट्रीमध्ये कपूर वगैरे जसं घराणं आहे ना, तसं मला राजशेखर घराणं वाटतं. अगदी तिसरी पिढी आहे मला वाटतं तुमची तिसरी पिढी या क्षेत्रामध्ये, अभिनय क्षेत्रामध्ये. तर ती राजशेखर ही लेगॅसी थोडीशी बोलू आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की आपण मिळेल त्या वाटेने पुढे जाऊ. नक्की, मलाही आवडेल. तर मला राजशेखर यांच्याविषयी ऐकायचं आहे. द ग्रेट राजशेखर. माझे पप्पा राजशेखर हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये खलनायक म्हणून अतिशय प्रसिद्ध असलेलं नाव. आणि जवळजवळ वयाच्या 15व्या वर्षापासून त्यांनी काम केलं. ते 68व्या वर्षी ते गेले. तर तेव्हापर्यंत ते काम करत होते. त्यांच्या करिअरमध्ये अप अँड डाऊन्स खूप आले. पण मला
आजही जेव्हा स्वप्नील राजशेखरमधला राजशेखर हा महत्त्वाचा ठरतो आणि आजही राजशेखरांचा मुलगा म्हणून मला सोशल मीडियावरती किंवा प्रत्यक्षात लोक भेटून तुमच्या पप्पांचं काम आम्हाला आवडायचं, ते आमचे फेवरेट ॲक्टर आहेत, असं जेव्हा सांगतात तेव्हा मला खूप छान वाटतं. कारण माझ्या मते मी अनेकदा हे बोललोय, पण माझ्या मते आदर्श अभिनेता कसा असावा याचं माझ्यासाठी एक उदाहरण म्हणजे माझे वडील. म्हणजे एकतर अत्यंत पॅशनेट ॲक्टर होण्यासाठी ते त्यांचं गाव गडिंग्लज सोडून कोल्हापूरला आले. वयाच्या 14व्या वर्षी शिक्षण वगैरे सगळं सोडून आले आणि मग त्यांनी कोल्हापुरात येऊन अत्यंत कष्टाने या इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली. म्हणजे नाटकात त्यांनी हरकाम्या प्रॉम्प्टर म्हणून सुरुवात केली आणि नंतर मग तिथून ते सगळी कामं करत स्वतःला डेव्हलप करत ते सिनेमामध्ये आले आणि मग सिनेमामध्ये त्यांनी असिस्टंट डिरेक्टर म्हणून कामाला सुरुवात केली भालजी पेंढारकरांच्याकडे आणि त्याच्यानंतर मग त्यांना भूमिका मिळत गेल्या आणि मग त्यांनी त्यांची करिअर बिल्ड केली. मल्हारी मार्तंड आणि साधी माणसं हे 2 सिनेमे ज्याच्यामुळे साधी ते माणसं साधी माणसं अप्रतिम. त्याच्यामुळे ते ओव्हरनाईट स्टार झाले आणि मग रेस्ट इज हिस्ट्री. त्यांनी खूप कामं केली. 100च्या आसपास किंवा 100पेक्षा जास्त सिनेमात त्यांनी कामं केली आणि एक काळ असा होता की राजशेखर नाहीत असा सिनेमा नव्हता. हो. म्हणजे त्यावेळी कदाचित नायक बदलायचा, पण ही खलनायक जी तच. खलनायक, नायिका आणि सपोर्टिंग ॲक्टर्स ही टीम सेम सेम असायची. असायची. असा एक काळ होता. तर मग त्यांनी अगणित सिनेमे केले. वर्सटाईल ॲक्टर होते खरं तर. थोडक्यात खलनायकांचा नायक असं म्हणायला हां, हरकत खलनायकांचा नाही. नायक. हे झालं पप्पा विषय. तुझ्याकडे येऊयात. किती वर्ष झालं इंडस्ट्रीमध्ये काम करतोस? टेक्निकली 1983 साली मी पहिला सिनेमा केला बालकलाकार म्हणून. अरे बाप. 82ला मला वाटतं 82ला. तमासगीर नावाचा एक सिनेमा होता. 45 हां. वर्ष. तर मी अगदी लहान होतो आणि गोविंद कुलकर्णी जे एकटा जीव सदाशिव किंवा सोंगाड्याचे दिग्दर्शक, दादा कुंडकेंच्या सिनेमाचे दिग्दर्शक, त्यांचा सिनेमा होता तमासगीर. तर ते पप्पांचे मित्र होते. तर त्या सिनेमात एक 2 दिवसाचं काम होतं. चाइल्ड ॲक्टर हवा होता. तर मी त्यावेळेला त्या वयात होतो. तर त्यांनी मला कास्ट केलं आणि मी शालिनी सिनेटोनमध्ये साधारण 82 किंवा 83 साल असेल ते, नक्की आठवत नाही मला. त्या शालिनी सिनेटोनमध्ये मी पहिल्यांदा कॅमेरा फेस केला. पहिल्यांदा मी मेकअप केला. पहिल्यांदा ते लाईट्स आणि ते सगळ्या ऑर्डर, तो कॅमेरा, हे सगळ्या त्या त्यावेळेस वय किती होतं म्हणजे 13? नाही. मी त्यावेळेला अगदीच 4 वर्षाचा 5 वर्षाचा होतो मी. बरं. आणि इतका मजेशीर अनुभव होता तो मला अजून त्या मेमरीज आहेत. आणि तो मी 1 टेक ओके दिला होता. अरे वा. फिअरलेस होतो. लहान मुलांच्यात एक असतोच कॉन्फिडन्स. तर ते माझं पहिलं काम. अच्छा. म्हणजे आता या गोष्टीला किती वर्ष झाली? ऑलमोस्ट 42 वर्ष झाली. 42 हां 42 वर्ष झाली. म्हणजे मी त्यावेळेला 5 वर्षाचा वगैरे नसतं, 5-6 वर्षाचा असेल. तर ते माझं पहिलं काम. आणि त्याच्यानंतर मी 95 साली पहिल्यांदा टेलिव्हिजन सिरियल केली. कोंडमारा नावाची एक सिरियल होती दूरदर्शनची, सह्याद्रीची. ती केली. त्याच्यामध्ये पडेल ती कामं केली मी. म्हणजे एपिसोडिक सिरियल होती ती. त्याच्यामध्ये बहुरूपी जमातीवरती समूहावरती एक एपिसोड होता. त्यात मी बहुरूप्याचा रोल केला होता. तर ते माझं कॅमेऱ्यासमोरचं तरुण वयातलं पहिलं काम, जेव्हा कळतंय तेव्हाच. असं मेनस्ट्रीम ॲक्टर हिरो जसं मी आज अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी अशा यांच्याकडे पाहतोय, तसं त्या पट्टीत आपण गेलो नाही किंवा त्या स्ट्रीममध्ये आपण गेलो नाही, याची कधी खतखत वाटते? किंवा असं एकतर होऊ शकलं नाही का, आणि त्याची खतखत वाटते का? होऊ शकलं नाही याला संपूर्णपणे कारणीभूत मी आहे. कारण म्हणजे मी अनेकदा पूर्वी बोललोय की मी करिअर सुरू करायच्या आधी माझं लग्न झालं. मी लग्न इतक्या लवकर झालं, मला मुलगी इतक्या लवकर झाली
आणि माझ्या काही व्यक्तिगत कारणामुळे मी असं ठरवलं होतं की स्ट्रगल करायला आपण फॅमिलीला सोडून मुंबईत जायचं नाही. अच्छा. आपण कोल्हापुरात राहून जितकं काम करता येईल तितकं करूया. तर मी हम्म. पोहोचलोच नाही लोकांच्या पर्यंत. आता कोणी मला शोधत तर येणार नव्हतं की मार्केट. कोल्हापुरात एक जण बसलाय, तो काम बरं करतो, त्याला हिरो करूया असं म्हणून कोण शोधत येतं? असं काही नव्हतं. तर मी कम्फर्ट झोनमध्ये राहून मला जी कामं मिळतील, तंबू सिनेमातली कामं, कम्पॅरेटिव्हली म्हणजे सिनेमा छोटा मोठा नसतो, पण बजेट वाईज येस जी येस. छोटा सिनेमा आपण आणि तो ज्याला जास्तीत म्हणतो. जास्त लोकांपर्यंत पोहोचला हां, पाहिजे, हेच तर ध्येय असतं करेक्ट. प्रत्येकाचं. तर मी त्या सिनेमात काम करत राहिलो, कारण ते मला कोल्हापुरातून ऑपरेट करणं शक्य होतं फॅमिली बरोबर राहून. तर मी सुरुवातीचा काही काळ हेच केलं. तर मी पोहोचलोच नाही. जेव्हा ही सगळी मंडळी आता ज्यांची तू नावं घेतलीस, ही मुंबईत राहून कष्ट करत होते, तेव्हा मी कम्फर्ट झोनमध्ये कामं करत होतो. तर हे सगळं जे काही घडलं ते एकतर विधिलिखित आहे आणि तो माझा आळस आहे. चूक झाली वाटते यावेळेस, म्हणजे पश्चाताप होतो त्या गोष्टीचा. पश्चाताप नाही होत. ओके. व्हेरी फ्रँकली. कारण काय आहे, त्याच्या बदल्यात मला जे मिळालं ते त्याचं मोल नाही करू शकत. मी माझ्या मुलांना मोठं होताना पाहिलंय माझ्या डोळ्यासमोर. माझी मुलगी, माझा मुलगा, माझी बायको, माझी आई यांना मला पुरेपूर वेळ देता आला. मला त्या काळात कामं करत करत, पोटापुरतं कमवत मला सगळ्या फॅमिली फंक्शन्स मला अटेंड करता आले. मुलांच्या सगळ्या कौतुक सोहळ्याला मला हजर राहता आलं. तर हे सगळं माझं आणि प्रत्येकाची डेस्टिनी. डेस्टिनीपेक्षा माझं म्हणणं आहे व्याख्या वेगळी असते. कोल्हापूर प्रेम नडतं कधी इंडस्ट्रीसाठी? हा फार म्हणजे स्फोटक प्रश्न आहे. म्हणजे थोडक्यात सर जर सांग, काय होतं, तुम्ही कोल्हापुरी, तो कोल्हापुरी कम्फर्ट झोन, ती भाषा, ते प्रेम, मग असं वाटतं की नाही हा कोल्हापूर पुरताच मर्यादित आहे, असं कधी नडलंय तुम्हाला? सुदैवाने तसं झालं नाही. नाही. याचं कारण काय? खरंच सुदैव आहे मग. याचं कारण सांगतो. याचं कारण आहे भाषा. म्हणजे आपल्याकडे दुर्दैवाने म्हणजे आपला व्यवसायच हा भाषाधिष्ठित आहे. तर माझ्याकडे मी कोल्हापुरी बोलू शकतो आणि मला जी एक तथाकथित प्रमाण मराठी म्हणतात तीही मला बोलता येते. ती पहिल्यापासून मला आत्मसात आहे. तर त्यामुळे भाषेमुळे मला असं नाही झालं की हा फक्त कोल्हापुरीच बोलतो, मग ह्याला नको कास्ट करायला, असं नाही झालं मला. मी सगळ्या पद्धतीचे रोल केले आणि सगळ्या पार्श्वभूमीचे रोल केले. तर त्यामुळे मला तसं नाही झालं. पण एक गोष्ट काय झाली की मी बरेच दिवस कोल्हापुरातून ऑपरेट करत असल्यामुळे माझ्या बाबतीत असं झालं की अरे हा कोल्हापुरात राहणार आणि इकडचं काम करणार, ह्याचं जाण्यातच जास्त खर्च जातो. कन्व्हिन्स. त्यात तसा तोटा झाला मला. पण अदरवाईज मला सगळीकडे कामं मिळाली, नाही असं नाही. पण बऱ्याच ऍक्टर्सच्या बाबतीत राज असं होतं की म्हणजे कोल्हापुरात खूप टॅलेंटेड ऍक्टर्स आहेत. खूप माझ्या बॅचचे सुद्धा खूप हरहुन्नरी कलाकार आहेत. पण मला जे प्रिव्हिलेज मिळालं भाषेचं ते त्यांना नसल्यामुळे आणि त्यांच्या बोलण्यात कोल्हापुरीपणा सहज येत असल्यामुळे त्यांना भूमिका मिळताना मर्यादा आली बऱ्याच वेळेला. हे मी समोर बघितले की अरे त्याचं नाव आलं समोर, यार नाही रे तो फक्त कोल्हापुरी बोलतो, नाही त्याचा कोल्हापुरी टोन जात नाही असं आहे. नाही, कारण आत्ता मी तुझ्याशी बोलतोय ना दादा, तर मला असं बिलकुल वाटत नाही की तो कोल्हापुरी, म्हणजे बिलकुल टोन सुद्धा येत नाही. मग हे एवढं फ्लुएन्सी असल्यामुळे कदाचित ते तुझ्या बाबतीत घडलं नसावं. पण ते सांगू का, याला कारण मला भाषांबद्दल आकर्षण आहे आणि हे आकर्षण निर्माण करण्यात सगळ्यात मोठा वाटा आहे पु ल देशपांडेंचा. म्हणजे पुलंचं वाचन, म्हणजे पुलंनी लिहिलेलं मी केलेलं वाचन, पुलंची कथाकथनं ऐकणं, त्यांचं बटाट्याची चाळ, हे इतकं त्यांनी भाषांची गोडी लावली. त्यांनी भाषांवरती, कारण पु ल म्हणजे सगळ्या भाषांवरती प्रेम करणारा माणूस ना. तर त्यामुळे मला खूप लहान वयामध्ये, जरी मी कोल्हापुरात राहत असलो, माझ्या आईची आणि पप्पांची मराठी चांगली होती. आईची नॅचरली होती, पप्पांनी ती आत्मसात केली होती. ओके. कारण पप्पांच्या भाषेबद्दल ते गडिंग्लजचे होते, तर ते कर्नाटक बॉर्डरवरचं जे मराठी आहे ते लहानपणी ते बोलायचे.
पण या व्यवसायात आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला फक्त या भाषेत बोलून चालणार नाही. म्हणून मग त्यांनी तथाकथित प्रमाण मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी या सगळ्या भाषा त्यांनी आत्मसात केल्या. तर त्यामुळे घरात दोन्ही भाषा चांगल्या होत्या. घरात उत्तम पुस्तकं होती आणि मी जरी वावरत कोल्हापूरच्या रस्त्यांवरती असलो तरी मी दोन्ही सांभाळलं. आणि मग बरेच म्हणजे शंकर पाटील असतील, दमा मिरासदार असतील, पु ल तर आहेत, वपू आहेत, या सगळ्या लेखकांच्या मुळे वाचनाची आवड लागली. आणि मग पु ल जसं मी म्हणालो की सगळ्या लहेजांवरती, सगळ्या भाषांवरती प्रेम करता आलं पाहिजे हे त्यांचं वाचताना कळलं मला. मग मी माझ्या भाषेवरती सजगपणे आणखी काम केलं. काय होतं आता समजा मी बीडचा आहे, कोणीतरी एखादा सोलापूरहून आला याचा म्हणजे तर त्या भागातल्या लोकांकडून जेव्हा आपण बघतो ना तर त्यांना तेवढा अभिमान गर्व वगैरे नसतो. पण कोल्हापुरी लोक म्हटलं की त्यांना कोल्हापूरचा माज असतो असं मी पाहिलेलं. म्हणजे मी कोल्हापुरी गड्या म्हणजे ते जे आहे ना एवढं का होतं बरं? म्हणजे कोल्हापुरी असल्याचा एवढा माज प्रत्येकाला का आहे? अरे कोल्हापूर हे लाडावलेलं मूल आहे. कळलं ना? हे कोल्हापूर म्हणजे आपण एखादं घरातलं एक मूल असतं बघ धाकटं, जे खोडकर असतं आणि त्याचे सगळे लाड करतात, त्याला अटेन्शन देतात, तसं आमच्या कोल्हापूरचं आहे. याचं कारण एकतर पूर्वापार छत्रपतींची गादी तिकडे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिथली हवा, तिथलं पाणी, तिथली निसर्ग संपन्नता, तिथली पंचगंगा नदी, म्हणजे त्यामुळे सगळं निसर्गाचं वर्धन. त्याच्यानंतर आमचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, तारा राणी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर शंभूराजे आणि त्याच्यानंतर उत्तम प्रशासक आणि ज्याला जनतेचं मन कळतं आणि ज्याचं अंतःकरण खऱ्या अर्थाने कळवळतं असा राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू. तर शाहूंच्यामुळे आणि त्याच्यानंतर कोल्हापूरचं खाणं, कोल्हापूरचा तांबडा पांढरा हे सगळ्या महाराष्ट्राचं फेवरेट आहे. आणि मराठी सिनेमा, कारण सिनेमा इंडस्ट्रीची सुरुवात कोल्हापुरातून झाली. बरोबर. त्यामुळे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, तंत्रज्ञ, कॅमेराच पहिला कोल्हापुरात बनला. तर इंडस्ट्री कोल्हापुरात उभी राहिली. त्यामुळं मराठी सिनेमामध्ये आपसूक भाषा कोल्हापुरी आली. एक काळ तर असा होता की मराठी सिनेमाची भाषा म्हणजे कोल्हापुरी भाषा होती. मराठी ग्रामीण म्हणजे कोल्हापुरी असं होतं एक काळ. म्हणजे असं वाटावं की अरे कोल्हापुरीशिवाय बाहेर कुठली भाषा बोललीच जात नाही की काय, इतकं त्या मराठी सिनेमामध्ये कोल्हापुरीचा प्रभाव होता. तर या सगळ्यामुळे ना कोल्हापूर सगळ्यांचं लाडकं आहे. म्हणजे जनरली तू बाहेर कोणालाही, अगदी विदर्भ किंवा खानदेशातल्या माणसाला कोल्हापूर म्हटल्यानंतर त्याला अरे बाबा तुमच्याकडचा तांबडा पांढरा व्हा असं म्हणतात. आणि माणसंही तेवढीच खमकी. तर या सगळ्यामुळे ना कोल्हापूर हे आमचं एक लाडावलेलं, महाराष्ट्रानं लाडावलेलं शहर आहे, गाव आहे. त्याच्यामुळे ते तू जे म्हणालास ते आम्हालाही असं वाटतं की आम्ही कोल्हापूर जगात भारी, असं आम्ही कोल्हापूर सगळ्यात भारी. आणि कोल्हापूरची माणसंही आता की मी अनुभवलेत, माझे खूप सारे मित्र आहेत तिकडे सुद्धा. आणि कोल्हापूरमध्ये एखादं जर प्रकरण पेटलं किंवा तिथं काही हे झालं तर म्हणजे त्याचे पडसाद फार आंतरराष्ट्रीय दर्जावरती उमटतात बाकीच्या इतर याच्यापेक्षा. कारण आत्ता महादेवी हत्तीनेचं जे प्रकरण झालं, इथे येण्यापूर्वी मी तुला तुझ्या प्रश्नाचं आणखी एक उत्तर देतो प्लीज. हा, तर महादेवीच्या प्रश्नाकडे येण्यापूर्वी तुझ्या प्रश्नाचं एक उत्तर देतो. तू ज्याला मगाशी म्हणालास ना की माज असणं, हे का, तर हे येतं आर्थिक स्वावलंबनातून. अच्छा. कोल्हापूर हे पहिल्यापासून स्वावलंबी आहे. कोल्हापूरच्या शेतीमुळे, कोल्हापूरच्या कारखानदारीमुळे आणि राजर्षी छत्रपती शाहूंच्या दूरदृष्टीमुळे कोल्हापूर पहिल्यापासून स्वावलंबी आहे. आज कोल्हापुरामध्ये IT पार्क अजून झालेलं नाही तरी कोल्हापूरचं तितकंसं अडलेलं नाही. बरोबर. कोल्हापूरचा शेतकरी हा तुला कधीच गरिबीने ग्रासलेला, आत्महत्या करणारा असा शेतकरी नाही. याला कारण निसर्गाचं वरदान आहे. कळतंय?
तर त्यामुळे कोल्हापूरचा शेतकरी संपन्न होता. कोल्हापूरचे लोक उद्यम नगरी होती कोल्हापुरी, बरोबर. है ना. शाहू महाराजांचा फार शाहू मोठा हात आहे महाराजांच्यामुळे त्या. आमच्याकडे उद्यम नगर आहे, तिथं हम्म. तंत्रज्ञान होतं, तिथं म्हणजे आहे अजूनही, शेती संपन्न आहे, तंत्रज्ञान आहे, बाकी व्यापार आहे, कल्चरल बॅकग्राऊंड आहे, कुस्ती आहे. या हम्म. सगळ्यामुळे कोल्हापूर स्वतःपुरतं एक वेगळं स्वावलंबी संस्थान आहे. हम्म. आणि कुणावरती अवलंबून नसल्यामुळे तू जो म्हणतोयस माझ. त्याच्यातून ते म्हणजे मी त्याला माज नाही म्हणणार, पण स्वाभिमान. त्याला एक स्वाभिमान जो येतो ना तो येतो की नाही, माझं चला हा बघूया सुंदर आपण. शब्द म्हणजे असं एक आहे आम्हाला त्याचं. तर म्हणजे काय होतं ना, माज मध्ये नाही म्हटलं तरी Arrogance. ॲरोगन्स किंवा निगेटिव्ह काहीतरी हा. येतं. कोल्हापुरी माणूस हा अत्यंत प्रेमळ आहे, हम्म. अत्यंत प्रेमळ माणूस शिव्या असतो. फार देतात पण ते. शिव्या देतात ते भाषाच आपली अशी आहे ना की ती शिवी दिल्याशिवाय जवळीकच वाटत नाही, हा. असं आहे. तर त्यामुळे आणि ती प्रेमात येणारी शिवी असते ना, हो. तर ती पण ते एकदम नवीन व्यक्तीने जर ऐकलं ना कुणी शिव्या देतोय रांडीच्या वगैरे पण ते जे रांडेज आहे ते इतक्या वेगवेगळ्या अर्थाने वापरलं जातं, इतक्या म्हणजे तू डॉक्टर अमान मोमीन यांचं आम्ही कोल्हापुरी ऐकलंयस का कधी? नाही. मी तुला रिक्वेस्ट करेन की प्लीज ऐक. अमान मोमीन अच्छा. नावाचे कोल्हापूरचा एक मुलगा त्या काळचा, जो नंतर पुण्या मुंबईत शिकून अमेरिकेला गेला आणि त्या अमेरिकेत त्यांनी डॉक्टरकी केली आणि तिथे राहून त्यांनी आम्ही कोल्हापुरी नावाचा एक शो सुरू केला. बरं. आणि तो शो तिकडे खूप प्रसिद्ध झाला. त्याच्यानंतर ते भारतात येऊन त्यांनी जेव्हा शो केला तेव्हा पुलंनी त्यांना डोक्यावर घेतलं. पुलंच्या समोर तो शो झाला. हो. आणि त्यांनी अख्खं अवघं कोल्हापूर त्यांच्या लहानपणीचा, म्हणजे आता ते डॉक्टर अमान मोमीन गेले काही वर्षांपूर्वी, पण त्यांनी अवघं कोल्हापूर त्यांच्या त्या शोमध्ये मांडलेलं आहे. तर तुला त्याच्यामध्ये कळेल की त्या रांडेजाचे किती अर्थान तो वापरला. म्हणजे ते असं म्हणतात की आमच्या इथला बाप आपल्या मुलाला सुद्धा रांडेजा म्हणतो. यार काय रांडचं आमचं खेळते, बघितलं या रांडचं लय हुशार आहे. ते इतकं गोड पण आहे ऍट द सेम टाइम. काय होतं ना, काही वेळेला आई पण म्हणते, आई पण म्हणते, आई पण शिव्या देते, पण काही वेळेला ना त्या शब्दांची धार निघून जाते. तुम्ही तो वापरून इतका ते बोथट होऊन जातं ना की त्याचा मूळ अर्थ तुम्ही विसरता. आता जसं आपण पुण्यात आज हा पॉडकास्ट शूट करतोय, पुण्यामध्ये आम्ही 12चे खूप कौतुकाने म्हणतात. वास्तविक त्याचा मूळ अर्थ शोधला तर खूप वाईट आहे, पण तो इतका वापरून बोथट झालाय आता की तो सहज वापरला जातो. असं त्या कोल्हापूरच्या शिव्यांचं आहे. अच्छा. तर आपण जे म्हणत होतो की या सगळ्यामुळे ना तुमच्या हाताशी पैसा असला, तुमच्या हाताशी सत्ता असली की त्याच्यातून थोडंसं एक येतं की चल बघू काही करता येईल, काय मला काय किती पैसे लागतात बाबा, तुझं काय म्हणणं आहे, पैसे किती द्यायचे सांग, तुझी देतो, लई ठेव करू नकोस, असा एक अप्रोच येतो ज्याला तो असं वाटू शकतं की जरा माझं आहे, ॲरोगन्स वगैरे. पण तसा नाही. कोल्हापूरची लोक खरंच प्रेमळ आहेत. आणि पण काय असं की कोल्हापूरच्या बाबतीत थोडे गैरसमज सुद्धा आहेत लोकांचे, काही लोकांचे. म्हणजे जसं की कोल्हापूरचे लोक ना की ते काय बोलतात, आत्मकेंद्रीय आहेत. तिथून बाहेर पडून काहीतरी करा, ते एक इको चेंबर तयार केलेला आहे, तिथून ते बाहेर पडून काही काम करायला मागत नाहीत. अशा पद्धतीचे सुद्धा गैरसमज आहेत लोकांचे. खरं, पण हा गैरसमज नाहीये. हे जे तू म्हणतोय हे समज नाही, हे वास्तविकता आहे. ओके. कोल्हापूरची मोजकी माणसं तुला बाहेर जाऊन काहीतरी काम करताना दिसतात. हा, मी तेच म्हणतोय. याला कारणच ते आहे की ते असं काय म्हणतो रे, कोल्हापूर असं कुशीत घेऊन बसतं ना रे माणसाला. त्या कुशीतून निघावसं वाटत नाही. मला निघावसं वाटलं नाही इतकी वर्ष. मी सुद्धा मुंबईत आता मी जवळपास 2007 पासून मुंबईत राहतोय. भाड्याचं घर घेऊन मी राहतोय, पण मी राहतोय. पण मला पहिली फुरसत मी कोल्हापूरला येतो. 2 दिवसाची सुट्टी मिळाली की मी कोल्हापूरला येतो, घरी राहतो. कारण ते मी जसं तुला म्हटलं की या ज्या सगळ्या बाबी आहेत, भौगोलिक, सामाजिक, तर त्याच्यामुळे तिथं कम्फर्टेबल वाटतं, आपल्या स्किनमध्ये असल्यासारखं वाटतं. त्यामुळे बरेच उत्तम अभिनेते आत्ता सुद्धा कोल्हापुरात आहेत, पण जे गाव सोडत नाहीत म्हणून ते आज तुला मेन स्ट्रीम मध्ये दिसणार. इव्हन आज भरत जाधव सरांचं, भरत फायनली आता तिकडे आला, फार्म हाऊस टाकून बसले ते तिकडे. खूप कमी येतो असंच ते स्वतः सांगतात. हो, पण त्याचं कारण वेगळं आहे. त्याचं कारण काय ना, त्यानं इतकी वर्ष तो कोल्हापूरला आलेलाच नव्हता ना, त्याचे वडील कोल्हापूरचे.
त्याचा कोल्हापूरशी संबंध सुट्टीपुरता असेल भरत. हो, ते गिरणगावला तिकडे यालाच मुंबईला. मुंबईतच त्याचा सगळा स्ट्रगल. आता त्याला त्या निवांतपणाची गरज आहे. आता त्याला ती मुंबईतली धावपळ दगदग आवश्यक नाही वाटत. आणि म्हणून तो आज कोल्हापूरला सेटल झाला की त्याला आता कोल्हापूरचा निवांतपणा हवा आहे. आणि त्याचं कारण पण त्याने सांगितलं होतं की त्याला असं वाटलं की आई वडिलांना आता त्यांच्या गावी जाऊ दे, कोल्हापुरात जाऊ दे, त्यांना निवांतपणा मिळू दे. म्हणून खरं तर त्याने कोल्हापुरातलं घर वगैरे केलं. आणि आता त्याला स्वतःलाही त्याची ओढ लागली. हो, त्यामुळे तो आता मुंबईत पाहुण्यासारखा येऊन काम करतो. येस येस येस. आणि मी हे एका मुलाखती दरम्यानच ऐकलं होतं की मला यायला आवडत नाही म्हणे कोल्हापूरच्या बाहेर, किंवा मी जरी काही स्क्रिप्ट ऐकायची असतील, नरेशन घ्यायची असतील, तरी त्यांना सुद्धा कोल्हापुरातच बोलवतो माझ्या फार्म हाऊसवरती, तिथेच बसून बोलतो. कोल्हापूर सगळ्यांनाच. त्याचा मोठा बंगलो आहे, त्याने खूप सुंदर बंगला केलाय, त्याचं पेंट हाऊस आहे, शिवाय त्याचं फार्म हाऊस आहे. आज तो सगळं कोल्हापुरातूनच ऑपरेट करतोय. आणि माझं म्हणणं आहे, तू पण एकदा, म्हणजे तू पूर्वी आला असशील. मी आलेलो आहे, राहिलेलो आहे, माझे खूप सारे मित्र आहेत. आणि हा प्रश्न विचारण्याचं कारणच माझं तो होतं की असे माझे काही काही मित्र आहेत तिथे जे फार प्रगल्भ आहेत. ॲक्टिंग म्हणा, डिरेक्शन म्हणा, रायटिंग म्हणा, हे सगळं करतात. मी त्यांना विनंती करतो, तुम्ही पुण्यात किंवा मुंबईत आला नाहीत तर तुम्हाला तो स्कोप मिळणार नाही. तुम्ही म्हणजे माझ्या शेतात आंबे गोड आहेत, परंतु ते मार्केटमध्ये आणले पाहिजेत, असं मी त्यांना बोलतो, उदाहरण देऊ. पण ते सांग नाही, येऊच वाटत नाही. पण सगळ्यांचं हेच आहे ना की महत्वाकांक्षाच नाही, लक्षात घे. मग शक्यतो कोल्हापूरकरांची सुखाची व्याख्या काय आहे? पोटापुरतं काम करावं, त्याच्यानंतर आपल्या आपल्या घरात जाऊन बसावं, रात्री तांबडा पांढरा खावा, काय चटणी भाकरी असेल नशिबाला ती खावी, जाऊन जरा 4 कट्ट्यावरच्या पोरांशी गप्पा माराव्यात, एखादं पद्माला पिक्चर टाकावं. ह्याच्या पलीकडे कोल्हापूरकरांची जास्त नाहीये. आणि त्यामुळे कोल्हापूरकर पटकन बाहेर नाही पडत, असं आहे. आणि कदाचित असं असेल रे की म्हणजे कोल्हापूरने इतकी मोठी व्यक्तिमत्व त्या काळात बघितलेली आहेत की भालजी पेंढारकर, बाबूराव पेंटर कोल्हापूरचे, व्ही शांतारामांनी करिअर कोल्हापुरातून सुरू केलं, मास्टर विनायक, लता मंगेशकर, कोण नाही, गायनामध्ये, संगीत क्षेत्रामध्ये, चित्रकलेमध्ये किती दिग्गज व्यक्तिमत्व कोल्हापुरात झाली आहेत. आणि सगळं कोल्हापुरात होतं ना, तर ते पण एक असेल की अरे आमच्या इथे हे सगळं झालंय, आता आम्ही का बाहेर जाऊ. जे खरं तर असं असू नये, तुम्हाला कालपरत्वे बदलायला यायला हवं स्वतःला, पण ते करत नाहीत. तू म्हणतोस तो गैरसमज नाहीये, ते करेक्ट आहे की थोडे थोडे संकुचित त्या ह्याच्यात खुश असतात कोल्हापुरी मंडळी, थोडक्यात समाधान मानणारे आपण तसं म्हणू शकतो. इंडस्ट्रीची सुरुवात कोल्हापूरमधून झाली. बऱ्याच ह्या दिग्गज आत्ताची तू नावं घेतलीस त्या सर्वांची सुरुवात कोल्हापूरमध्ये झाली. पण जसं की समजा सुरुवात जिथून झाली त्याला जेवढं वैभव प्राप्त व्हायला पाहिजे होतं, माझ्या मते तरी तेवढं नाहीये. याचं काय कारण सांगशील? एकेकाळी सुवर्णकाळ कोल्हापूरनं बघितला, हो, पण तो आता इतिहास झाला. साधारण 70च्या दशकापर्यंत कोल्हापूरचं वैभव होतं. 80च्या दशकात ते शिफ्ट झालं. म्हणजे आपण जर सिनेमा इंडस्ट्री पुरतं बोलायचं झालं तर त्याची वेगवेगळी कारणं आहेत. कारण ज्यांची सद्दी होती असे सगळे निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, अभिनेते, त्यांनी त्यांचं करिअर घडवून घेतलं 70च्या काळापर्यंत. 80च्या दशकामध्ये सगळा मोमेंटम शिफ्ट झाला मुंबईकडे. सचिन बेळगावकर कार्यरत झाले, महेश कोठारे आले, जे मुंबईत काम करणारे होते. त्यांनी महेश कोठारे, बरेच जण, म्हणजे आपले महेश मांजरेकर, म्हणजे मांजरेकर तरी नंतर, पण 80च्या दशकापुरतं बोलायचं तर सगळेच जेवढे निर्माते दिग्दर्शक तयार झाले ते मुंबईत झाले जास्त. आणि विनोदीची जी लाट आली तर ती सगळी मुंबईचा सिनेमा जास्त चालायला लागला. तर मग मुंबईमध्ये मराठी सिनेमा जास्त व्हायला लागला, पुण्यामध्ये व्हायला लागला. कोल्हापूरपासून ते सगळे शिफ्ट झालं. आणि कोल्हापूरनं त्यांचं ओरिजिनल जे होतं ते सोडलं. आणि कोल्हापूरचे निर्माते दिग्दर्शक सुद्धा त्या लाटेतले सिनेमे करायला गेले. अच्छा. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांचे जे सिनेमे होते त्या लाटेतले सिनेमे करायला गेले, जे फार साधलं नाही. तर त्या दशकामध्ये सगळा म्हणजे काय म्हणतो, गेम बदलला असं म्हणता येईल. त्याच्यानंतर काय होतं ना बघ, आपण जेव्हा इंडस्ट्री म्हणतो तेव्हा सगळे घटक ऍक्टिव्ह असणं हे महत्वाचं असतं. अगदीच.
ज्या सुवर्ण काळाबद्दल आपण बोलतोय त्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं कोल्हापुरात लेखक होते मोठे, निर्माते, दिग्दर्शक, कॅमेरामन, सगळे तिथेच होते सगळेच असं तिथे म्हणायला होते. हरकत नाही. हा. हां. तर 80च्या दशकानंतर ते झालं नाही. नव्या पिढीतले सिनेमा लेखक नाही आले, हम्म. किंवा जे होते त्यांनी त्यांनी घडवलं नाही असं म्हणता येईल का? नाही, त्यांनी कोल्हापूर सोडलं, हम्म. असं झालं. जे तिथले चांगले दिग्दर्शक होते, आता अनंत माने, हम्म. अनंत मानेंना गदी माडगुळकर आणि शंकर पाटलांसारखे किंवा दिनकरद पाटलांसारखे लेखक सापडले रे. दमा मिराजदार हम्म. होते त्यांच्याकडे. तर असे ताकदीचे लेखक नसल्यामुळे हम्म. हाताशी, किंवा जे होते, किंवा लाट वेगळी होती. मी म्हटलं ना, हम्म. महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांचा सिनेमा सकस होता, पण त्याच्या पलीकडे जे सिनेमे होत होते ते काही तितकेसे गुणवान नव्हते. बरोबर बरोबर. आणि विनोदीच सिनेमे चालायला लागले, आणि ते जे ऑब्वियस होतं, कारण लोक कंटाळले होते रे. मराठी प्रेक्षक सुद्धा तेच तमाशापट बघून रडण्यासाठी. कंटाळले होते. तीच सगळ्या लावण्या हा, ते हे सगळ्याला तेही कंटाळले होते. त्यांनाही नवीन काहीतरी हवं शिफ्ट होतं. हवाय प्रत्येक ठिकाणी. हा, तर तो झाल्यामुळे ना हे सगळं स्विच झालं. हम्म. आणि मग त्या रेसमध्ये कोल्हापूरनी आपण असं म्हणूया की स्वतःला अपडेट ठेवलं नसेल. हम्म. मग बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही चुकीच्या काळामध्ये चुकीचा सिनेमा करायचा प्रयत्न करता. हम्म. सुवर्ण काळ म्हणून, की नाही सुवर्ण काळात हा फॉर्मॅट चालायचा, हे जर तुम्ही वेगळ्या दशकामध्ये करायला लागला तोच सिनेमा, तर ते काळानुरूप होत नाही ना. बरोबर. तर मग आता 90च्या दशकामध्ये कुणी जर आमच्याकडे समजा जर सासर माहेर, माहेरची साडी. हा, हे जर घडलं असेल, माहेरची साडी ऑफकोर्स इकडचा सिनेमा होता, हम्म. पण त्याची जर एखादी आवृत्ती तिकडे घडली असेल तर ती का चालेल कोल्हापूरमध्ये? बरोबर. ते झालं नाही. पण हे काय कालायतच सिनेमा हे होतं. आज मुंबईमधून सिनेमा शिफ्ट होतोय बाहेर सगळीकडे. मुळात मराठी सिनेमाच असा एकदम थोडासा मान टाकताना दिसतोय आजकालच्या काळातही. तेवढं कारण काय होतं की सगळ्या आता ह्या रिजनल इंडस्ट्रीज असो, तर साऊथच्या जेवढ्या काही आहेत, तेलुगू, तमिळ, कन्नड, या सगळ्या छोट्या छोट्या बजेटमध्ये खूप दर्जेदार असे सिनेमे बनवत आहेत. आणि ते जेवढे तिकडे नाही कमवत तेवढे हिंदी डब करून वगैरे कमवत आहेत. आणि आपल्या मराठीमध्ये मला वाटतं की असे तेपणा येतोय का, म्हणजे का चालत नाही? हा पहिलं मला तुझा पॉईंट ऑफ व्ह्यू जाणून घ्यायचा आहे. मराठी इंडस्ट्री तेवढी पुढे का जात नाहीये? आत्ता मराठी प्रेक्षक आणि मराठी इंडस्ट्री मेकर्स सगळे थोडेफार गोंधळात आहेत. सगळे या कदाचित या सगळ्या आक्रमणामुळे थोडेसे गांगरलेले आहेत. साऊथच्या असेल, हॉलिवूडच्या असेल, की काय नेमकं करावं हे मेकर्सना कळत नाहीये, कारण त्याच्या मागे अर्थकारण आहे. प्रयोग करावा वेगळा तर तो चालेल याची शाश्वती नाही. एखादा चांगला प्रयोग फसला की पुढचे 10 प्रोजेक्ट डब्यात जातात. बरोबर. तर आणि प्रेक्षकांनाही चांगला सिनेमा कदाचित प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे प्रेक्षक प्रत्येक आलेला चांगला सिनेमा पाहतीलच असं नाही. म्हणजे आजच्या तारखेला सिनेमा बनवण्यापेक्षा पॅकेज बनवणं महत्वाचं झालंय. म्हणजे तुम्हाला सिनेमा सकस बनवावा लागेल, तो तितकाच छान त्याचं मार्केटिंग होईल हे बघायला पाहिजे, त्याचं रिलीज तितकं छान होईल हे बघायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी साधताना जी आर्थिक त्याची जी गणित असतात ना, तिथे थोडासा गोंधळ होतोय. आणि हे सर्कल आहे ना, म्हणजे सिनेमा चांगला बनत नाही त्यामुळे तो चालत नाही, चालत नाही त्यामुळे चांगला सिनेमा बनत नाही, असं सर्कल झालंय, असं माझं मत. विशियस सर्कल आहे. हा, आणि मी यातला कोणी फार मोठा तज्ज्ञ याच्यातला भाग नाही. खूप चांगली मोठी मंडळी याच्यावरती बोलतील, काम करतील, पण मी माझा सिनेमा लव्हर म्हणून मी माझा पॉइंट ऑफ व्ह्यू सांगतोय की मेकर्स थोडेसे घाबरत आहेत, कारण आर्थिक यशाची शाश्वती नाहीये. मराठीमध्ये इतकं सकस साहित्य आहे, पण त्याचं जर पॅकेज प्रॉपर नाही बनलं आणि ते फसलं तर जे काही आर्थिक नुकसान आहे त्याच्यातून पुन्हा उभं राहणं शक्य नाही होत. नाही, आणि इथे 2 गोष्टी होत आहेत मला सांगायला, जस्ट विचारायलाही आवडेल तुला, की जे सिनेमाचे निर्माते आहेत ते सांगतायत की आपल्याकडे मराठीला प्रेक्षक नाही, आणि प्रेक्षक तुम्ही कमेंटमध्ये भरभरून सांगता तुम्ही चांगला सिनेमा बनवा, आम्ही बघणार, सायरेट नाही का चालला, असं ते उदाहरणं देतात. म्हणजे कोणीही कोणाला नावं ठेवतं. आणि आत्ता मी जस्ट मला वाटतं गिरीश सरांचा एक इंटरव्ह्यू पाहिला होता, त्यात त्यांनी सांगितलं होतं सिनेमा बनवणं हा एक बिझनेस आहे.
मी एक हॉटेल टाकलं तर माझ्याकडे हॉटेलमध्ये गिराईक येत नाही म्हणून रडत नाही बसू शकत तुम्ही. तुम्हाला चव द्यावी लागेल तर गिराईक येईल. करेक्ट. याची दुसरी बाजू तुला सांगू का, किती काळ तू तुझं हॉटेल सजवून ठेवशील, किती काळ चव देत राहशील, किती काळ, त्याला मर्यादा आहे. जर तुझ्या आसपासच्या परिस्थितीमुळे जर तुझ्याकडे चवदार काहीतरी मिळतंय हे पोहोचलंच नाही तर ते सस्टेन करणं अवघड आहे. म्हणजे मी अगदी उदाहरण देऊन सांगेन की मराठीमध्ये मध्यंतरी खूप सकस सिनेमे झाले. जसं की एक वाय नावाचा सिनेमा खूप छान आला होता, तो तुला आठवावा लागेल. पण एक अप्रतिम सिनेमा आला होता. मुक्ता बर्वे त्याच्यामध्ये नायिका होती. नंदू माधव दादाने अप्रतिम रोल केला होता. मुक्ताने खूप छान काम केलं होतं. मला वाटतं प्राजक्ता माळी पण त्याच्यामध्ये होती, संदीप पाठक होता. खूप छान कास्टिंग होतं आणि खूप उत्तम विषयावरचा एंटरटेनिंग थ्रिलर सिनेमा होता. झीचा सिनेमा होता. आज तो सिनेमा तो बघायलाही तुला अवेलेबल नाही. मला नाव नाही आठवत. मी सिनेमा लवर आहे थोडक्यात, पण मला नाव सुद्धा नाही आठवत. वाय नावाचा सिनेमा होता, खूप छान सिनेमा होता. म्हणजे तू आज आपण जे मल्याळम सिनेमाबद्दल बोलतो की कसा सकस कॉन्टेंट आहे आणि काय मेकिंग आहे ते. कांतारा पाहिलाय? कांतारा, येस ऑफकोर्स. तसं त्या वाय मध्ये होतं, पण समहाऊ तो सिनेमा लोकांच्या पर्यंत पोहोचलाच नाही. अशी एक नाही अनेक उदाहरणं. आत्मपाम्पलेट काही सुपरहिट सिनेमा नाही आहे. आत्मपाम्पलेट किंवा वाळवीने ब्लॉकबस्टर यश कमवलंय असं नाहीये. सिनेमा अप्रतिम आहे, सिनेमे चांगले आहेत, सगळे सकस सिनेमे आहेत. तर मी मगाशी म्हटलं ना की प्रेक्षक सुद्धा थोडासा संभ्रमावस्थेत आहे. आज दशावतार चालला, कारण दशावतार हा मार्केटिंग मध्ये परफेक्ट होता. एक तर कास्टिंग मध्ये त्यांनी बाजी मारली. दिलीप प्रभावळकर आणि त्या सिनेमामधून हा मेसेज पोहोचवणं की या सिनेमामध्ये काहीतरी मातीतलं आहे, महाराष्ट्राच्या मातीतलं, संस्कृतीतलं काहीतरी आणि थ्रिलिंग आहे. महेश मांजरेकर आहेत त्याच्यामध्ये, भरत जाधव दिसतोय, फार जबरदस्त टीम, चेहरे दिसत आहेत, कास्ट अँड क्रू. तर हे कास्टिंग त्या सिनेमाचं सिनेमा तुला ट्रेलर मध्ये प्रेझेंटेशन, टीजर आणि ट्रेलर तुला त्या मत्स्यावताराच्या शॉट मध्येच कळलं की याचे काहीतरी वेगळं आहेत. तर हा जो एक्स फॅक्टर आहे हा जेव्हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचला तेव्हा प्रेक्षक सुद्धा मराठीमध्ये आतुर होता हे बघायला की आम्हाला हेच आणि याच तऱ्हेचं काहीतरी बघायचंय. त्यांनी रांगा लावल्या ना, तो गेला. आता हे पॅकेज आपल्याला प्रत्येक वेळेला द्यायला हवंय, कळतंय? बाईपण भारी देवा हा 85 लाखाचा वगैरे, सॉरी आय गेस 85 कोटी, 85 CR बिझनेस आहे त्याचा. 100 कोटी नाही झाला, पण 85 CR काही कमी रक्कम नाही, फार मोठी मराठीसाठी. सुपर हिट सिनेमा आहे तो. लोक आले ना, फॅमिली घेऊन बघायला आलेच. पण हे प्रत्येक सिनेमाच्या बाबतीत नाही घडत. हे खूप कमी वेळा घडतंय, ही शोकांतिक आहे. कारण काय ना, लोकांच्या पर्यंत ते पोहोचलंही पाहिजे. आज दशावतारच्या टीमने जे पोहोचवलं ना, ते पोहोचलं तर प्रेक्षक तुमच्या बरोबर उभा राहतो. आणि मी तुला सांगू का, मराठी प्रेक्षक पण कुठेतरी असा आतनं खतखततोय की अरे हे कांतारा होतंय, हे पुष्पा होतंय, हे बाहुबली होतंय, हे मराठीत का नाही? त्याची झलक जरी त्यांना दिसली ना तर ते येत आहेत. हे दशावतारनी सिद्ध केलं. आता जबाबदारी मेकर्सची आहे. आणि तोच तोपणा जो आहे ना, तेच तेपणा, म्हणजे एक सिनेमा बनला की मग त्याच्यासारखेच आपल्याकडे ते फॅमिली ड्रामा बनायला लागतात, असं होतंय. म्हणजे ती एक पोस्ट वाचली होती, मी ती स्पेशल फोटो काढूनच आणलेली की ते याच्या चर्चेसाठी खूप छान होईल. गुलाबजाम, खारी बिस्किट, बर्फी, मसाला, खिचडी, कॅपिचिनो, वरण भात, लोणच्या, तू मी आणि पुरणपोळी, कॉफी आणि बरंच काही, 1 कप चहा, कच्चा लिंबू, हापूस, हे एखाद्या उपहारगृहाचा मेनू कार्ड नाही तर मराठी चित्रपटांची यादी आहे. यामध्ये आता लवकरच जिलबी या पदार्थाची भर पडणार आहे. पण जोपर्यंत कटाची आमटी, चाकवाताची सुकी भाजी, कोथिंबीर वडी, आळूचं फदफदं अशा शीर्षकाचे चित्रपट प्रदर्शित होणार नाहीत तोपर्यंत ही यादी पूर्णत्वाला पोहोचणार नाही. हे जे मी म्हणतो ना, तेच तेपणा. तुम्ही जे चित्रपट बनवता, हे मराठी चित्रपटांची नाव आहेत आपल्या. हे काय ना, ही सगळी संक्रमणावस्थेतले प्रयोग आहेत आणि हे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये असं होतं.
म्हणजे आता कसं आहे बघ, कंतारा आपल्याला एक कंतारा आपल्याकडे येतो, त्याच्याशिवाय कन्नड सिनेमा बनत नाही का? आहेत ना तो भरपूर. बनतो ना. पण एखादा कंतारा आपल्यापर्यंत पोहोचतो. सगळे तेलुगू सिनेमे हे सकस नाही आहेत. एखादा पुष्पा 3-4 वर्षांनी येतो. मल्याळम मध्ये मात्र कन्सिस्टन्सी आहे. मल्याळम मध्ये आपल्याला दिसतं की ते उत्तम स्टोरीवरती काम करतायत. त्यांची मांडणी वेगळी ठेवायचा प्रयत्न करतायत आणि जरा जास्त सकस सिनेमा मल्याळम मध्ये घडतोय असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. ते क्राफ्टवरती काम करतायत, ते स्क्रीन प्ले वरती काम करतायत. आता मगाशी आपण ग्रुपिझम बद्दल बोललो. आता तू बघशील तर फाद फाझिलचा त्याचा एक ग्रुपच आहे. त्याचा ग्रुप तेच सगळे ऍक्टर्स असतात. तेच ऍक्टर, ऍक्ट्रेस, हिरो, डिरेक्टर सगळेच. डीओपी इकडे आता हे टेक्निशियन, कांतारावालीची शेट्टी गँग तिकडे त्यांना सगळे सिंडिकेट आहेच ना. म्हणतात. तर हे सुद्धा सुंदर काम करतात की. नाही, जोपर्यंत चांगलं चाललंय तोपर्यंत ठीक आहे चांगलं सगळं. चाललंय असं आहे. पण मला म्हणायचंय काय, या सगळ्याचा गाभा जो आहे ना, तो एकतर सकस स्क्रिप्ट आहे, तर त्याला अनन्यसाधारण महत्व दिलं गेलंच पाहिजे. शिवाय बाकी मग सगळ्या गोष्टी आहेतच, म्हणजे ते काय पुन्हा पुन्हा बोलण्याचा विषय नाहीये. पण सिनेमातला एक्स फॅक्टर जो आहे ना, तो स्क्रिप्ट आहे, तो मांडता आला पाहिजे तुम्हाला प्रमोशन मधून. खरंय. आणि मला आत्ताच्या काळातलं दशावतार मी पुन्हा सांगेन की मला आदर्श उदाहरण वाटतं की त्यांनी करेक्ट त्यांच्यातला एक्स फॅक्टर त्यांनी त्यांच्या प्रमोशन मधून मांडला. आणि प्रभावळकर त्यांची पुण्याई आहे, लोकांना त्यांनाही बघायला. खरं तर ते थोडेसे त्या कॅरेक्टरसाठी ते मिसकास्ट आहेत वास्तविक, म्हणजे अशी चर्चा होतीये. पण त्यांचं कास्टिंग किती काय म्हणतो ऍप्ट आहे या दृष्टीनं की आज जसं 83 वर्षाचा अमिताभ बच्चन बघायला आवडतोय, तसं मराठीमधले प्रभावळकर आज त्यांना बघायला मराठी प्रेक्षकांना छान आवडलं. खूप छान. हे घडेल आता हळूहळू. आणि पण मी तुला सांगू का, प्रेक्षक सुद्धा आतुर आहेत आणि मेकर सुद्धा आता वेगळे प्रयत्न करतील. लेखकाला खूप कमी व्हॅल्यू दिली जाते असं वाटतं का? दुर्दैवाने. किंवा लेखक घडतच नाहीयेत नवीन? आहेत, खूप चांगले लेखक आपल्याकडे आहेत. त्यांच्याकडून बेस्ट काम ते करून पुढे येत नाहीत. नाही, पण मला असं वाटतं की त्यांच्याकडून बेस्ट काम करून घेतलं जात नाही. आपल्याकडे अत्यंत चांगले लेखक आत्ता सुद्धा आहेत, फार अप्रतिम सिनेमे लिहिणारी मंडळी आहेत. पण मला असं वाटतं की ते मराठीमध्ये असं होतंय की चांगल्या लेखकाकडून त्याचं बेस्ट काढून घेणं कदाचित होत नसेल, किंवा मग ते लेखक लगेच हिंदीमध्ये शिफ्ट होतात, असंही आहे, अर्थकारणही असेल. हे सगळं मी तुला सांगू का, हे आर्थिक सुबत्तेवरती आहे. मराठी कलावंताला, मराठी लेखकांना जर योग्य ते आर्थिक पाठबळ मिळत राहिलं तर ते का नाही सकस काम करणार. परंतु दुसरीकडे माझा एक मुद्दा आहे, फक्त मांडतोय, तुझं त्याच्यावरती काय मत आहे ते मला सांग. मराठी इंडस्ट्री सबसिडीवरती जिवंत आहे आणि त्यामुळेच आपण चांगले दर्जेदार सिनेमे बनवू शकत नाही असं काही लोकांचं मत आहे. काय होतं की आता फॉर एक्झाम्पल मी एखादा सिनेमा बनवला, मला ते एकतर सबसिडी मिळतही नाही, दुसरी गोष्ट ती वेगळी, परंतु मी सबसिडीसाठी सिनेमा बनवतो. कुठल्याही गावखेड्यातल्या पुण्यासारख्या शहरांमधल्या वगैरे एखाद्या श्रीमंत लोकांकडे दिग्दर्शक लेखक जातात, असं आहे, मग तुमचे सबसिडीतून 40 लाख येतील किंवा बी ग्रेडला 30 लाख वगैरे येतील आणि त्याच्यातून तुमचे अशा रिकवर होतील. मग इथं 50% अशी मंडळी, कारण मी त्या इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे, मला जे अनुभव आले त्याच्यातून सांगतो की 50% लोक सबसिडीसाठी चित्रपट बनवतात किंवा सबसिडीच्या जीवावरती चित्रपट बनवतात, म्हणून तो कधीच दर्जेदार चित्रपट बनत नाही, असं काही जणांचं मत आहे. तुझं काय मत आहे याबद्दल? नाही, हे काही अंशी खरं आहे. म्हणजे सबसिडी काय किंवा इतर जी काही पूर्वीच्या काळी टॅक्स परतावा होता, त्याच्यानंतर आता सबसिडी आली आहे, तर या सगळ्या कारणासाठी किंवा मध्यंतरी सॅटेलाइट चांगलं मिळतंय म्हणून सिनेमा व्हायचा, तर अशा वेगवेगळ्या कारणांसाठी सिनेमा बनत असे. पण यातली टॅक्स रिफंडची योजना जास्त चांगली होती असं जाणकारांचं मत आहे. हेही खरं आहे, तू म्हणतोयस ते की सबसिडीमुळे लोक जास्त आणखी
त्याचं आमिष दाखवून पॅकेजेस बनवतायत आणि सिनेमे करायला बघतायत. पण मला ना हे सरसकट हे सगळं नाकारावंसं नाही वाटत. याचं कारण मी तुला सांगतो. माझे वडील म्हणायचे, जेव्हा जेव्हा कुठलाही एखादा सिनेमा होतो तेव्हा 100 कलावंत घरात भाकरी जाते. फार महत्वाची गोष्ट. प्रोड्युसर जगला पाहिजे. प्रोड्युसर सोड, मी म्हणतो कलावंत तंत्रज्ञ जे आहेत ना, मी त्यांच्याबद्दल बोलतोय. हो ना, पण तो प्रोड्युसर जगला तर पुढची पिक्चर केली तर त्या नाही, मी याची बाजू तुला सांगतो, सविस्तर सांगतो. मी मध्यंतरी साधारण 2001 ते 2015 पर्यंत मी खूप सिनेमे केले जे छोट्या छोट्या बजेटचे आणि कोल्हापूर किंवा मुंबई पुण्याबाहेर होणारे सिनेमे होते. म्हणजे तुमच्या बीडपासून बीड, लातूर, नागपूर, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, सोलापूर, उस्मानाबाद ते फलटण, बारामती, पश्चिम महाराष्ट्र, या सगळ्या भागात तयार होणारा सिनेमा ज्याच्यामध्ये मी कामं केली. तर हा जो सिनेमा होता हे असेच पॅकेजेस बनले जात होते. तू कंटेंट वाईज म्हणशील तर काही फार सकस सिनेमा होता अशातला भाग नाही. पण त्या एरामध्ये ती 12-13 वर्ष अनेक टेक्निशियन मी बघितले जे या सिनेमामध्ये ऑक्युपाईड होत आहेत आणि त्यांना एक रोजगार मिळतोय. कळतंय? म्हणजे माझ्याच कोल्हापूरचे बरेचसे लाईटमन, कोल्हापुरातलं काम थांबलं होतं. कोल्हापुरातले लाईटमन, कोल्हापुरातले तंत्रज्ञ, पुण्यातले तंत्रज्ञ, मेकअप आर्टिस्ट, हे सगळे या सगळ्या सिनेमामध्ये कुठं ना कुठेतरी काही ना काहीतरी काम करताना दिसायचे. तर या सगळ्या सिनेमाने त्यांना तारलंय आणि हे अनन्यसाधारण महत्वाचं आहे. तो सिनेमा किती सकस झाला हा भाग थोडा वेळ बाजूला ठेव. त्याने सिनेमा इंडस्ट्रीचं नुकसान झालं का हाही विषय थोडा वेळ बाजूला ठेव. पण या सिनेमामुळे, सबसिडीसाठी होणाऱ्या सिनेमामुळे काही कलावंत घरात भाकरी गेलीये हा विचार आपण गृहीत धरत नाही. म्हणजे कोल्हापुरात एकेकाळी ज्यांनी एक दिवस घरात काढलेला नाही असे लाईटमन, रोज नोकरीसारखं काम करणारे लाईटमन, एकेकाळी मी त्यांना कोल्हापूरच्या रस्त्यावर रांगोळी विकताना किंवा रिक्षा चालवताना बघितलंय रे. कामं नाही आहेत म्हणून. या लोकांना जर काम मिळणार असेल त्यांना, कारण त्यांचा आनंद याच्यात आहे म्हणून तो लाईटमन झालाय. त्यांना सिनेमाच्या वातावरणात, त्यांचं ते स्किल आहे, त्यांना सिनेमाच्या वातावरणात राहून काम करायचं आहे. फार ग्रेट पैसा मिळतो अशातला भाग नाही, त्याच्यापेक्षा जास्ती त्यांना रिक्षा चालवून मिळेल अर्थात. पण त्याचं मन रमतं या व्यवसायात. आणि हा व्यवसाय जर त्याला त्याची भाकरी देत नसेल तर मग ते अपयश आहे. कुठली इंडस्ट्री आहे अशी की जिथे 100% सकस काम होतं? कुठलीच नाही. साहित्य क्षेत्र घे, सगळी सकस साहित्य निर्मिती झाली आहे? कुठल्याही क्षेत्रात होऊ शकत, कुठल्याच क्षेत्रात नाही होत. सिनेमाचा विषय आला की आपण फक्त म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की सिनेमा सकस असता कामा नाहीये. सिनेमा उत्तमच असायला हवा. मी एक प्रेक्षक म्हणून मी तडफडत असतो काहीतरी चांगला कॉन्टेंट बघण्यासाठी. माझी ती धडपड असतेच. पण ऍट द सेम टाइम त्याच इंडस्ट्रीमध्ये होणारं जर दुय्यम काम असेल तर मी ते सरसकट नाकारणार नाही. भले मी आता मध्यंतरी मी तुला म्हटलं ना, हा जो मी काही त्या 15-14 वर्षाच्या काळात सिनेमा केला त्यातल्या सगळे वन टाइमर्स होते प्रोड्युसर. कुणीतरी असा ज्याला अचानक काहीतरी, ज्याच्याकडे एक्सेस पैसा आला आणि याचं काय करायचं रे, चल की एक सिनेमा काढू म्हणून त्यांनी सिनेमा चालू केलाय. त्याला कुठल्या तरी एका डिरेक्टरनी त्याला गंडा घातला, तुम्हाला ह्याच्यात पैसा बनवून देतो, 1.5 CR लागतात ना, मी तुम्हाला 40 लाखात सिनेमा बनवून देतो, असं करून पॅकेज बनवलंय. वेगवेगळी आमिष दाखवून त्याला तयार केला गेलाय. हे सगळे एका लेवलला. पण त्याच्यामध्ये टेक्निशियन्स जे काम करत होते, ऍक्टर तर सोडा आम्ही काही करू, टेक्निशियन्स जे काम करत होते ते खरे गरजू टेक्निशियन होते, ज्यांचा 1-2 महिने त्या सिनेमावरती ज्यांची भाकरी चालली आहे. मला हे तेवढंच महत्वाचं वाटतं. खूप छान. आता मग म्हणूनच या क्षेत्रामधले जे वरच्या स्तरावरती काम करणारे लोक आहेत, क्रीम लेअर, त्यांची जबाबदारी आहे की तुम्ही सकस सिनेमा बनवा, तुम्ही उत्तम कॉन्टेंट तयार करा. कारण खाली काही प्रमाणात ते होत राहणार आहे.
अच्छा. मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. मी असं म्हणतो की मकरंद अनासपुरे आणि भरत जाधव या 2 अभिनेत्यांचा फोटो मी माझ्या पाकिटात ठेवायला हवा माझ्यासारख्या नटांनी. याचं कारण काय, तर सेम काळात आम्ही कामं करत होतो बरोबर. सिनेमामध्ये. मकरंद आणि भरत हे दोघं जण तू जसं म्हणालास तसं क्रीम लेअरवरती काम करत होते. उत्तम 1 नंबरचा जो मराठीतला सिनेमा व्हायचा त्याच्यात ते काम करायचं. बरोबर. त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी आणल्या. त्यांना परिस्थिती अशी त्यांच्या आजूबाजूला तयार झाली की त्यांच्या बाजूला काही चॅनल्स उभे राहिले, सॅटेलाईट त्यांच्या नावाला मिळायला लागला. आणि भरत किंवा मकरंद असेल तर इतकं सॅटेलाईट मिळतं तर आपण एवढे लावूया, हा प्रोड्युसरकडे कॉन्फिडन्स आला. त्यामुळे त्यांनी अक्षरशः 100पेक्षा जास्ती सिनेमे त्या दोघांनी मिळून केले असतील इंडिव्हिज्युअली. बरोबर. तर त्यांनी काही गोष्टी छान आणल्या. त्यांनी सिनेमाचं बजेट वाढवलं, त्यांनी व्हॅनिटी व्हॅन कंपल्सरी केली, त्यांनी त्यांचं मानधन तू मगाशी जसं म्हणालास तसं 30 लाख 15 लाख म्हणजे 5 लाखापासून ते 15 20 30 लाखापर्यंत त्यांनी त्यांचं मानधन नेलं. एकूण मराठी सिनेमाचं बजेट वाढवलं. आणि याचा परिणाम काय झाला, माझ्या खिशात त्यांचा फोटो का असायला पाहिजे. मी जो दुय्यम स्तरावरचा कमी बजेटचा सिनेमा करत होतो त्याचंही बजेट नाही म्हणता वाढलंच. अर्थातच थोडं आपण स्ट्रेच झालो त्या बाजूला. हा म्हणजे निर्मात्याला हा सिनेमा डोळ्यासमोर असल्यामुळे अरे 1.5 करोड रुपये सिनेमा बनायला लागतात हे त्याला कळलं, तेव्हा तो 50 लाख टाकायला तयार झाला खाली. खरं. आणि मग त्याच्यातला वाटा मलाही मिळत गेला, माझ्यासारख्या अनेकांना मिळत गेला. आम्ही व्यवसाय म्हणून हेच मी दुसरं माझं कुठलंही दुकान नाही, माझं काहीच नाही. माझी बायको उत्तम नोकरीमध्ये आहे सुदैवाने, त्यामुळे माझा तो एक ती बाजू माझी चांगली होती. पण अदरवाईज तेवढ्यावरती नाही होत ना. मला सर्व्हाइव्ह करायसाठी मला काम करणं अत्यंत गरजेचं होतं. तर मी ह्या सगळ्या सिनेमातनं कामं केली 14-15 वर्ष. आणि त्या सिनेमावरती मी माझं जगणं मेंटेन केलंय जसं मी आज राहतो. तर ही सुद्धा बाब तितकीच महत्वाची आहे. आणि मी सांगतो, मी या सगळ्या सिनेमातनं काम केलंय. मी तुला सांगतो, आजपर्यंत एखाद्या शिक्षकाने कर्ज काढून सिनेमा बनवलाय, एखाद्या बँकरने सिनेमा काढून कर्ज काढून सिनेमा बनवलाय आणि त्याला लुटले असं कधीही झालेलं नाही. जो ऍक्सेस पैसा होता तोच या इंडस्ट्रीमध्ये लागला त्या काळात. म्हणजे जो कदाचित, मी एक्स्ट्रीम उदाहरण देतोय, जो कदाचित बँकॉकला उडणार होता पैसा तो या सिनेमात इंडस्ट्रीमध्ये लागला काही काळ. आणि त्याच्यामुळे मी पुन्हा सांगतोय, माझं सोड, पण त्या टेक्निशियन्सना कामं मिळाली आहेत काही काळ, आणि मोठी गोष्ट आहे. बच्चन साहेबांना पण भेटलाय ना तो? हा, बच्चन साहेबांना भेटलो मी. पोस्ट पाहिली खूप वर्ष मी बच्चनचा फॅन वगैरे खूप छोटे शब्द आहेत. बच्चननी पछाडलेला आहे मी. हा ना. तर 2-3 वेळा असा चान्स आला की ते बाजूला शूट करत होते आणि कोणीतरी कॉमन मध्ये एक मॅन होता, ते म्हणाले चला सगळे साहेबांना भेटायला. किंवा 1-2 वेळा KBCच्या सेटवरती जायचा चान्स होता, पण मी गेलो नाही कारण मी घाबरत होतो. मी म्हटलं, ज्याला देवासारखा मानलाय, ज्याला देवासारखा पूजतो आपण, त्याला समोर बघून मला ते सहन होईल का? म्हणजे मी जर बेभान झालो तर काय, तर तेही नको वाटतं. आणि दुसरा एक असा विचार होता की समजा बच्चन भेटला आता आयुष्यात, आता नकोच संसाराची मोहमाया, जाऊया कुठेतरी संन्यास घेऊन, असं वाटलं तर काय. इतकं प्रेम. अरे बाप. तर बायका पोरांचं काय वगैरे असलं काहीतरी विचार होते. फिल्मी आहे ना, मी खूप फिल्मी आहे, तर फिल्मी विचार सगळे मनात यायचे. तर त्यामुळे मी साहेबांना भेटायचा चान्स असून भेटलेलं नव्हतो. पण आत्ता हल्ली या 2-4 वर्षात असं वाटत होतं की आता साहेब माणूस, म्हणजे तो त्यांच्या माणूसपणाच्या बऱ्याच खुणा आता दिसत आहेत. आणि कळतंय की ते पण आता इतकी या जोमानं या वयात टचवूड ते काम करतायत. तर त्यांना असं ऍक्टिव्ह काम करताना पाहण्याची संधी आणि भाग्य किती जणांना मिळेल. आणि एकदा बघूया तरी खरंच आहे का तो, असंही वाटलं. त्यामुळे आत्ता जेव्हा एकदा चान्स आला तेव्हा मी भेटलो त्यांना. 2 वेळा भेटलो मी एकदा फॅमिली बरोबर. मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी असा बावरल्या सशासारखा त्यांच्याकडे बघत होतो. 1 फुटावरती अमिताभ बच्चन रे आपल्या, मी आणि साक्षात काय झालं असेल म्हणजे.
तर ती प्रत्येकाची काही अशा हळव्या जागा असतात. तशी माझी बच्चन आहे. माझ्यासारख्या लाखो जणांचे, माझं काही कौतुक नाही. तर मी त्यांना असा बघत होतो. मग काही सेकंद काहीच बोललो नाही मी. तर तेच म्हणाले जी. तर मी त्यांना म्हटलं सर क्या बोलूं मैं आपको एक बार छू के देखना चाहता हूँ कि आप सच में हो या पिछले 50 सालों से कोई जादुई अफवाह फैली हुई है. त्याच्यावरती ते हसले बच्चन सारखे. ते म्हणाले त्यांचे खूप प्रोटोकॉल असतात की ते आता खूप हे आहेत, म्हणजे त्यांना टच नका मेडिकल रिझन्स. आपल्याला समजा काही इन्फेक्शन आहे, कोरोना आहे, हेल्थ रिझन्स, त्यामुळे हात वगैरे त्यांना टच करू नका असं आधीच सांगितलं होतं. पण मी असं म्हटल्यानंतर की मैं आपको छू के देखना चाहता हूँ, आप हो या कोई जादुई अफवाह फैली हुई है, ते हसले. ते म्हणाले चलिए हात मिलाते. आणि त्यांनी माझा हात हातात घेतला. ग्रेट. काय सांगू मी काय फिलिंग. असं खूप कमी कलावंतांच्या बाबतीत असतं की असे आपले असतात. सचिन तेंडुलकर जेव्हा एक प्रसंग आला की सचिन तेंडुलकर असा बाजूला होता 1.5 फुटावरती, तो जमिनीवर होता आणि मी हवेत होतो. सचिन तेंडुलकर आहे रे तो. लता मंगेशकर, आशा भोसले, की हे आपल्यासाठी काय आहेत आपण कसं सांगणार. असे अनेक जण आहेत, असे अनेक कलावंत आहेत, असे अनेक. मला मी लक्ष्मीकांत प्यारलालमधले प्यारलालजींना भेटलो आहे. त्यांच्याबरोबर तर मी अशा 2-2 तास 3-3 तास गप्पा मारायचं सद्भाग्य मला लाभलं आहे. मी काय सांगू, ते क्षण आठवले तरी असं वाटतं की चायला नशीब मोठं आहे रे आपलं. आपण प्रेक्षक म्हणून जरी राहिलो तरी पुरेसं आहे असं वाटणं इतकं झालं आहे सगळं. खूप छान दादा. काय हे कधीच संपू नये असंच वाटतंय थोडक्यात बोलायला गेलं तर. कारण 1-1.5 पावणे 2 तास कसे गेलेत हे मलाही कळलं नाही, अर्थातच तुलाही कळलं नसेल. खूप सुंदर अनुभव. तुला कसं वाटलंय? मलाही खूप छान वाटलं. एक तर आतापर्यंत माझे जेवढे पॉडकास्ट झाले त्याच्यापेक्षा आपण वेगळी चर्चा केली आणि बऱ्याच गोष्टी मोकळेपणानं मला बोलता आल्या. आणि तूही या इंडस्ट्रीचा एक पार्ट राहिला आहेस आणि तुलाही गप्पांमध्ये आपण जसा फ्लो ठेवतो तो मेंटेन, म्हणजे नंतर तू तुझे मला वाटतं काढलेले प्रश्न बाजूलाच ठेवलेस. आपण मुद्द्यातून येणारा मुद्दा बोलत गेलो. तर मलाही छान वाटलं. मला छान अनुभव होता माझ्यासाठी. अर्थातच तो फ्लो मेंटेन ठेवावा हेच त्याच्या मागचं उद्दिष्ट होतं आणि ते साध्य झालं असेल असं मला देखील वाटतं. बघूयात प्रेक्षकांना पुढे कसं वाटतंय ते. खूप सुंदर पॉडकास्ट झाला आहे, माझा एकदम फेवरेट अशा पद्धतीचा. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला? या पॉडकास्टमधलं सर्वात जास्त आवडलेला पार्ट तुम्हाला कोणता आहे तो तुम्ही कमेंट करून सांगू शकता. अर्थातच पॉडकास्ट लाईक करायचा आहे, कमेंट आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचं एक सबस्क्राईब जेव्हा येतं ना तेव्हा असे नवनवीन वेगवेगळ्या विषयावरचे वेगवेगळ्या गेस्टसोबत पॉडकास्ट करणं आम्हाला साध्य होऊ शकतं. म्हणून सबस्क्राईब करत राहा. आणि सर्वात महत्त्वाचं की जे काही आपण ऐकतो आणि जे आपल्या कामाचं आहे ते इतरांनासुद्धा आवडेल या अर्थाने ते पुढे शेअर करत चला. म्हणूनच आपण संवादातून उत्थान हे आपल्या राजमंचाचं ब्रीदवाक्य ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे आपण सगळे संवाद साधूयात, एकमेकांच्या आयुष्यात एकमेकांसाठी व्हॅल्यू तयार करूयात आणि पुढे जाऊयात. याची शुभेच्छा. दादा खूप खूप थँक्यू, तू या मंचावरती आलास आणि खूप छान संवाद झाला. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस.